आदमी गरीब होना यो साला अपनी आदत से गरीब हो। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। आज चाललो होतो वाडीत, कारण तिथं होती होळी आणि पौर्णिमेनिमित्त जेवण। मग काय डायरेक्ट इथे येऊन पोचलो आणि इथं आल्यानंतर होळी तर ऑलरेडी पेटवलीच होती। मग काय लबा बोंबलून डायरेक्ट आलो जेवाय वाढायला। तसं ब्लॉग मध्ये आपण रोज बोंबलतो, पण कसं आज जरा होळी पुढे बोंबला जास्त हो। ती जाऊ द्या म्हणलं, आता जेवाय बसलेले ना, पहिले जेवाय वाढूया। जेवण वाढत असताना माझी नजर गेली ह्या गड्याकडे, आणि ही गडी लेट पण थेट स्वतः चुलतेच जेवण आणि गडी आता आला। भले लेट का होईना, पण आला याला महत्व आहे हो। जाऊ द्या, चोर पापड चोर वाढायचं तर चालूच होतं, पण वाढता म्हणलं जरा करणाऱ्या मालकाला घ्यावं ब्लॉग मध्ये। आमच्याकडे योग्य दरात हलगीवाले मिळतील, आणि हलगीवाला अडाणी नाही बरं का, बी फार्मसी वाला गडी। आणि तेवढ्यात दिसलं चिकन्या तर असं लाजाला जसे काय माझे आयटमच आहे। आमच्यात वाढपी सुद्धा एवढी सेवा केली जाते, खुर्चीवर बसून गड्याला सगळ्यावर नजर राखाय ठेवलाय। आणि कसं आहे माहिती का, नजर बी राखा लागते हो, नाही तर कोणतरी खिशात भरलं मी काय करता। ह्यामुळे मी कुठे यांना घेऊन जात नाही हो। ह्याला कोणी पत्रवाळी दिली नाही म्हणून ही डायरेक्ट पाठीतच खायला लागली। बर ती सोडा, ही जरा बघा। त्याला काय विचार। तर वैभव शेठ, तुम्हाला ह्यांच्याबद्दल काय म्हणायचं? ह्या केळ वैभवची बी जेवण वाढताच माझ्या एकदम लक्षात आलं की मी अजून पायाच पडलो नाही। त्यामुळे पहिलं देवळात आलो, पाया पडल्या सिद्धनाथाच्या। थोड्या वेळानं सगळ्यांचं जेवण झालं ना, आम्ही बसलो जेवायला। आणि फौजी कसाला असते बघा, समजलं का तुम्हाला? बघा समजते का? तर मी जेवून घेतो, आणि जेवण झाल्यावर आम्ही सगळी पोरं गप्पा मारत उभा राहिलो होतो। वाट भरल्यावर गाडा कसं लोळत माहित आहे, त्या प्रकारे ही खुर्चीसाठी भांडणं करायला लागली। थोड्या वेळानं आम्ही पण गप्पा पास केल्या, आता ठरवलं घरी जायचं। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जाताना तेवढं फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला, रामकृष्ण हरी।